मित्रांनो, सध्या थंडीचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की खूप काही थंडी आहे. आणि आज आता या वर्षाचा 2025चा शेवटचा दिवस आहे. उद्या येणाऱ्या 2026मध्ये तुम्हाला नवीन वर्षाच्या आजच माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन वर्षाचा नवीन सल्ला, जे आपले नवीन शेळी पालक मित्र आहेत, ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे की मी शेळी पालन करावं, तर त्यांच्यासाठी हा मोलाचा सल्ला असणार आहे. तर मित्रांनो, सध्या थंडीमुळं काय व्हावं लागलं, शेळ्या बिमार पडत आहेत. बरेच काही बिमार पडत आहेत. काहींना सर्दी होते, निमोनिया होतो. तर आता जे काही समजा ज्यांच्या मनामध्ये विचार आहे की आपण शेळी पालन सुरू करावं, शेळ्या घ्यावं, तर अशा मित्रांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर विषय असा आहे की आता जे नवीन शेळी पालक आहे, ज्यांना वाटतं की शेळ्या विकत घेऊन आपण शेळी पालन सुरू करावं, तर तुमच्यासाठी एक सांगायचं म्हणजे सध्या तुम्ही या महिन्यामध्ये तरी शेळ्या विकत घेऊ नये. कारण की काल आमचा आठवडी बाजार होता, सोमवारचा, परवा. तर सोमवारहून आमच्या गावामधील एका व्यक्तीनं, आमचे जवळचेच आहेत समजा, त्यांनी दोन पिल्लांची शेळी आणली 30,000 रुपयामध्ये. ती शेळी चांगली मोठी लट होती. मोठी लट आहे समजा, आपल्या ह्या वंड्या शेळीसारखी मोठी शेळी. पिल्लं चांगली होती, मोठाली. आणि मित्रांनो, ती आणली कालच्या रात्री. तिचे दोन्ही पिल्ले बकरं एक्सपायर झाले. कारण की काय होतं, हे जे बकरं आता लहान आले पिल्लं आहेत समजा, आता हे बघू शकता तुम्ही, यांना काय होतं, बाहेर आपण ज्यावेळेस शेळ्या चारायला नेतो त्यावेळेस दुसऱ्या शेळ्या असतात बिमार, काही पिल्लं असतात, त्यांच्यामध्ये मिसळ झाल्याच्यानंतर काय होतं, शेळ्या बिमार पडतात. बिमार पडल्याच्यानंतर काय होतं, वातावरण इतकं थंडीचं आहे सध्या, खूप थंडी. आणि अशा वातावरणामध्ये लवकर जर आपण शेळ्या गोठ्याच्या बाहेर काढल्या तर त्यांना थंडीचं झळक बसते सकाळ सकाळी, आणि त्याच्यापासून ताप, निमोनिया तयार होतो. निमोनिया झाल्याच्यानंतर मग पिल्लांना दगावण्याची शक्यता असते. तर आता जे नवीन शेळी पालक आहेत, त्यांनी एवढा महिना, तर जानेवारी, आता नवीन वर्ष आहे समजा, जानेवारीमध्ये शेळी पालन न सुरू करता त्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेळ्या घेऊन, कारण त्यावेळेस काय होतं मित्रांनो, थोडं थंडीचं प्रमाण कमी होणार आहे. आणि थंडीचं प्रमाण कमी झाल्याच्यानंतर आपल्या ज्या शेळ्या असतात, पिल्लं असतात, यांना एवढी दगावण्याची भीती नसते, बिमार पडण्याची भीती नसते. आणि मग तशा वेळेला तुम्ही जे नवीन शेळी पालक असतात त्यांना एवढी काही माहिती नसते. शेळी बिमार पडल्याच्यानंतर किंवा पिल्लू एखादं बिमार पडलं तर एवढं काही जानकारी नसते. आता आपल्याला जवळपास 5 वर्ष झाले आपण शेळी पालन करतो, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामधला अभ्यास झालेला आहे. आपण ताबडतोब ओळखू शकतो कोणती शेळी बिमार पडली, कोणतं पिल्लू समजा चारा नाही खात, कोणती शेळी चारा नाही खात, याच्यावरती काय विलाज करायचा. असं समजा जे नवीन असतात त्यांना नाही लक्षात येत. आणि शेळी पालन सुरू करायचं असलं तर मित्रांनो, जास्त शेळ्या घेऊन शेळी पालन सुरू करू नका. पहिल्या सुरुवातीला तुम्हाला जर शेळी पालनामधील माहिती नसेल तर सुरुवातीला फक्त तुम्ही 3 ते 4 शेळ्या घेऊन, किंवा 2च शेळ्या घेतल्या तरी चालन, जास्तीत जास्त 5 शेळ्यापर्यंत तुम्ही शेळी पालन सुरू करावं. याच्यावरती शेळी पालन जास्त 10-20 शेळ्यापासून सुरू करू नका, कारण की तुम्हाला याच्यामधली माहिती नसते. सुरुवातीला आपण पैसा गुंतवणूक करतो. पैसा गुंतवणूक केल्याच्यानंतर आपल्या मागं भरपूर काय असतं, कंपाऊंड करायचं, शेड करायचा, त्याच्यानंतर शेळ्या विकत घ्यायच्या. याच्यामध्ये आपले लाखभर रुपये, लाख, 1.5 लाख रुपये, लाख, 2 लाख रुपये जातात. आणि जर सुरुवातीला आपण जर 10-20 शेळ्या घेतल्या, त्याच्यामधल्या काही शेळ्या दगावल्या, काही पिल्लं मिले, तर आपल्याला त्याच्यामध्ये लॉस होतो. आणि लॉस झाल्याच्यानंतर आपल्याला काय वाटतं की बाबा शेळी पालनाचं काही खरं नाही आहे. याच्यामध्ये हे जे व्हिडिओमध्ये दाखवतात हे लॉस म्हणजे फ्रॉड आहे असं समजलं जातं समजा. मित्रांनो, फ्रॉड कोणतीच गोष्ट नसते. मेहनत करावं लागते. मेहनत केलं
तुम्ही जर चांगलं नियोजन केलं तर 100% कोणताही व्यवसाय करा, त्याच्यामध्ये तुम्हाला 100% हा फायदा होतोच. फक्त नियोजन चांगलं असणं खूप गरजेचं आहे. शेळ्यांकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नाहीतर शेळी पालनासारखा दुसरा व्यवसाय एवढा कमी पैशामध्ये सुरू होणारा व्यवसाय नाही आहे. कारण की याच्यामध्ये तुम्हाला भांडवल कमी गुंतवणूक करावं लागतील. लाखोनी पैसे गुंतवणूक करायची गरज नाही. 5-50 हजार रुपये असले, 50,000 रुपयामध्ये पण तुम्ही चांगल्यापैकी शेळ्या आणून शेळीपालन सुरू करू शकता. याला काही भांडवल जास्त लागत नाही. फक्त नियोजन असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला शेळीपालन सुरू करायचं असेल तर फेब्रुवारीपासून करा. सध्या शेळ्या विकत घेऊ नका. शेळ्यांवरती बिमारी पण आलेली आहे आणि बिमारी आलेली तर आहे. कशामुळे आलेली? थंडीमुळं. थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं बिमार होतातच शेळ्या. आणि तुम्हाला त्याच्यामुळं मी 2 वेळेस सांगितलं की बाबा, जर शेळीपालन सुरू करायचं फेब्रुवारीमध्ये 100% तुम्ही शेळीपालन सुरू करू शकता. तुमची वाटचाल चांगली होईल, त्याच्यामध्ये तुमचे नुकसान होणार नाही. आणि तुम्हाला जो काही अभ्यास या शेळीपालनामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही पहिले सुरुवातीला 4 ते 5 शेळ्यापासूनच शेळीपालन सुरू करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातलं प्रत्येक शेळीपालनामधील अभ्यास होईल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस अभ्यास तुम्हाला परिपूर्ण होईल 1-2 वर्षानंतर, त्याच्यानंतर तुम्ही 10, 20, 50 शेळ्या पण सांभाळू शकता. तर आपल्याकडं मी सध्या 50 पण शेळ्या सांभाळू शकतो. पण आपली तेवढी कपॅसिटी नाही, आपल्या परिस्थिती नाही. त्याच्यामुळे आपण याच्यात उदरनिर्वाह चाललेला आहे. इथून समोर तर वाढवणारच आहे पण थोडं. पण सध्या आपल्या अडचणी असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये वाढ करत नाही आहे. तर मित्रांनो, माझा तुम्हाला सल्ला एकच आहे की शेळीपालन सुरू करा. शेळीपालन चांगलं आहे. ज्यांच्याकडे काम कमी आहे, ज्यांच्याकडे शेती कमी आहे, त्यांच्यासाठी शेळीपालन म्हणजे हा लाख मोलाचा सल्ला चांगला आहे, व्यवसाय चांगला आहे. कमी पैशामध्ये तुमच्याकडे 20,000 रुपये जरी असेल तरी तुम्ही एका शेळीपासून शेळीपालन सुरू करू शकता आणि चांगल्या उंच गतीवर नेऊ शकता. कारण की याला कसं आहे, एकदम कोणताही व्यवसाय तुम्ही टाकल्याबरोबर याच्यामध्ये करोडपती, लखपती होऊ शकत नाही. याला थोडा वेळ लागतो, वेळ द्यावा लागतो. 4, 2, 5 वर्ष झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्यापैकी इन्कम भेटू लागतो आणि तिथून समोर आपण चांगलं इन्कम घेऊ शकतो. फक्त शेळ्यांची वाढ करणं खूप गरजेचं आहे. आता आपल्याकडं पूर्ण ज्ञान आहे, पण ते असतं म्हणतात ना, चेने आहे पण दात नाही, दात आहे तर चेने नाही. तशा पद्धतीनं आपली परिस्थिती झालेली आहे मित्रांनो. थोड्या दिवसामध्ये आपण पण शेळ्यांची वाढ करणारच आहोत. तर ज्यांना कोणाला शेळीपालन सुरू करायचं असेल त्यांनी या 8-15 दिवस थांबून 1 महिना थांबलं तरी चालेल. फेब्रुवारीमध्ये चांगल्यापैकी नियोजन करून तुम्ही शेळीपालन सुरू करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.